12 वनांपैकी एक वन आपण बघतोय, त्या वनाचं नाव आहे खदीर वन. वृंदावन व्रजभूमीमध्ये 12 वन आहेत आणि या 12 वनांची श्रृंखला चालू आहे आपली. 12 वनांची श्रृंखला घेण्याचा एक उद्देश हा असावा किंवा हा असेल की आपल्याला व्रजभूमीची नेहमी आठवण राहावी आपल्या जीवनामध्ये. आपण कोणी गेला नसाल तर या वनांच्या बद्दल पहिल्यांदा ऐकून त्यांचं स्मरण करून, त्या वनांमध्ये जी लीला झालेली आहे त्या लीलेचं स्मरण करून. असं आहे की भगवंतांच्या लीलांचं स्मरण, गुणांचं स्मरण, भगवंतांच्या भक्तांचं स्मरण, याद्वारेच आपण भक्ती, काही काही वेळेला असाध्य वाटते आपल्याला पण ती साध्य होऊ शकते. भक्ती करायला सरळ साधी वाटते, पण जेव्हा करायला सुरुवात करतो तेव्हा ती तेवढीच अवघड आणि कठीण होऊन जाते. याच्यामध्ये एक आसरा आणि दिलासा आपल्याला आहे की जेव्हा भगवंतांच्या दिव्य लीलास्थळांचं आपण जे वर्णन ऐकू, बघू आपल्या डोळ्यांनी, आणि त्या भगवंतांचं स्मरण आपल्याला जेणेकरून होईल, आणि या स्मरणाने आपण जी भक्तीमध्ये जी कठीण परिस्थिती आपण अनुभव करत असू त्या कठीण परिस्थितीवरती आपण मात देऊ शकतो. 12 वनांपैकी किती वन झालेली आहेत आता आपली? कोणी सांगू शकेल? किती वनांची श्रृंखला झालेली आहे? कोणी हात वरती करून एक एक वन सांगू शकेल? त्यातलं एक वन मीच येऊन इथं बोललेलो होतो. ऍटलिस्ट ते तरी तुम्ही सांगावं ही माझी अपेक्षा आहे. दुसरे कोणीतरी कोणी कुठलं नावं घ्यायची आहेत फक्त वनांची, कुठले वन झालेली आहेत आपली? नाही, हात वरती करून जर बोलला तर चांगलं होईल. बेलवन झालेलं आहे. दुसरं हा गोकुळवन. गोकुळवनचं महावन नाव आहे त्याचं. दुसरं तालवन झालेलं आहे. चौथं आफ्टर. हा चौथं बहुलावन. पाचवं झालंय वृंदावन. हा सहावं काम्यवन. 6 वन झालेली आहेत. अजून कोणते झालेलं नाही ना? ओके. तर डोळ्यामध्ये जर का विचार, म्हणजे डोक्यामध्ये जर का विचार जर का केला ना, म्हणजे सरळ साधी सोपी पद्धत आहे हे वनांच्या बद्दल माहिती ठेवण्याची ना, सरळ साधी सोपी पद्धत आहे. दिल्ली आग्रा रोड लक्षात, म्हणजे दिल्ली उत्तरेकडनं, आग्रा थोडंसं दक्षिणेला येतं, आणि यमुना पण अशीच वाहतीये तशी. तर यमुनेच्या पूर्व तटावरती 5 वन आहेत, पश्चिम तटावरती 7 वन आहेत, 12 वन आहेत. आणि नित्य जर का आपण जर का स्मरण करत गेलो ना, थोडं हे आपल्याला सोपं होऊन जातं. कारण की ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करायला बघतोय त्या व्यक्तीच्या बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हे वनांचं स्मरण चाललेलं आहे आपलं. 12 कानन जहा सब लीला केलो श्रीनंदनंदन. या 12 वनांमध्ये श्रीनंदन भगवान श्रीकृष्णांनी जे लीला केलेल्या आहेत ते आपल्याला आठवायचे आहेत, स्मरण करायचे आहेत. नित्यनेमामध्ये आपण त्यांना अनुभव, म्हणजे
प्रात्यक्षिक आपण तर लीलांमध्ये कथेच्या वाटेने आपण चाललेलो आहोत, तर ती कथा पण ऐकायला पाहिजे, आपण स्मरण करायला पाहिजे. 5 वन जी आहेत ते पूर्व तटावरती आहेत. बेलवन, भद्रवन, भांडीरवन, लोहवन, महावन, 5 वन आहेत. बेलवन, भद्रवन, भांडीरवन, लोहवन, महावन, 7 वन आहेत. या 7 वनांमध्ये वृंदावन जे पश्चिम तटावरती आहे, वृंदावन, काम्यवन, तालवन, कुमुदवन, मधुवन, खदीरवन, आणि अजून एक कुठलं वन आहे, अजून एक वन मी विसरतोय, मधुवन, बहुलावन, 7वं. हे 7 वन आहेत. वृंदावन, काम्यवन, तालवन, कुमुदवन, मधुवन, बहुलावन, ही 7 वन आहेत. आणि तालवन 7 आणि 5 12. तर यातलं खदीर वनाची आज आपण गोष्ट ऐकतोय, कथा ऐकतोय. खदीर वन ही जी जागा आहे, आता सद्य परिस्थितीमध्ये वृंदावन वरनं आपण जेव्हा दिल्लीच्या दिशेने एक छाता म्हणून गाव येतं, छाता गावावरनं बरसाण्याला जो रस्ता जातो, छातावरनं बरसाना आणि कोशीवरनं नंदगावला जातो रस्ता. तर छात्यावरनं जेव्हा बरसाना, कोणी जर का वृंदावनला गेलं नसेल तर हे फक्त ऐकून घ्या, ही नावं आहेत. छातावरनं जेव्हा बरसाण्याला जेव्हा रस्ता जातो, त्या रस्त्यावरती खायरा म्हणून एक गाव येतं, खायरा. ते खायरा गाव म्हणजेच खदीरवन आहे. जिकडे खदीरवन म्हणजे आपल्या मराठीमध्ये पानाला जो कथ्था लावतात, कथ्था, त्या कथ्याची जी झाडं आहेत त्याला खैर म्हणतात मराठीमध्ये, आणि हिंदीमध्ये नाही तर संस्कृतमध्ये त्याला खदीर म्हणतात. त्या कथ्याची जी झाडं तिकडे जास्त प्रमाणात होती, म्हणून त्या वनाचं नाव झालं खदीर वन. वृंदा म्हणजे तुळशीची झाडं जास्त आहेत म्हणून वृंदावन. असे वेगवेगळे नाव आहेत. तर खायरा या गावाचं नाव, कारण की खदीर वन आहे ते, पण हे खायरा नाव का पडलं, तर भगवान श्रीकृष्णांनी बऱ्याच साऱ्या असुरांना मारलेलं आहे, बऱ्याच साऱ्या. पहिली जी असुर होती तिचं नाव होतं पूतना. तिचं दुसरं नाव पण जे भागवतामध्ये येतं, अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाय यद्यप्य साध्वी. बकी म्हणजे बकासुराची बहीण, बका आणि बकी. तर या पूतनेला मारलेलं आहे पहिला असुर म्हणून. तर असंच या शृंखलेमध्ये बकासुराला पण मारलेलं आहे, आणि बकासुराला मारलेली जी लीला आहे या खदीरवन मध्ये झालेली आहे. तर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या समयी भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या वनामध्ये जायचे गायींना गोचारण करण्यासाठी. तर एकदा खदीर वन मध्ये गेल्यानंतर जेव्हा अचानक वेगवेगळ्या गोपांना, सवंगड्यांना एक अचानक वेगळा असा पक्षी दिसतोय, बगळ्यासारखं. बगळाच आहे तो. बगळा आणि हंस दिसायला जवळजवळ सेमच दिसतात, पण फरक आहे.
राजहंस आणि बगळा दिसायला सेम दिसतात पण वेगवेगळे आहेत प्राणी तसे. तर हा बगळा होता, चोच मोठी अशी आणि एकदम विशाल आणि सफेद शुभ्र बगळा दिसल्यानंतर, मोठा असा बगळा दिसल्यानंतर कुतूहल वाटलं सवंगड्यांना की भगवंतांच्या. जाऊन उभे राहिले टक लावून. काय आहे, डोळे मिटलेले आहेत, सुंदर दिसतोय. अचानक एकदम असा बगळा आला कुठनं हा, म्हणून आश्चर्य वाटतं. लहान लहान मुलांना तर आश्चर्य वाटतं. काहीतरी वेगळं विचित्र जर का बघितलं असेल तर तिकडे जाऊन टक लावून बघतात. तर असेच सगळे सवंगडी गेले तिकडे आणि टक लावून बघायला लागले. आणि कृष्णाला पण म्हणतायत, कृष्णा ये ना, काय सुंदर दिसतोय आज. असा हा कुठनं आला, आपण पहिल्यांदाच बघितलेला आहे. कृष्णाला माहिती होतं की कोण आहे ते. पण आपले सवंगडी जेव्हा बोलवतात ना, तेव्हा कृष्ण आपली जी लीला आहे, बालपणीची लीला बालपणीचीच ठेवतात. त्यांना भासून देत नाहीत की मी कोण आहे आणि मला सगळं माहिती आहे. हे जे काय बघताय ना तुम्ही, सगळं मला माहिती आहे. हा आसूर आहे, राक्षस आहे, जवळ जाऊ नका. कृष्ण म्हणतात की हे मला बोलवत आहेत आणि माझ्याशी लीला करतायत. ठीक आहे. कृष्ण बरोबर समोर जाऊन उभे राहिले आणि हा बगळा जो आहे तर कृष्णांचीच वाट बघत होता. एका डोळ्याने किलकिले करून बघत होता की माझा भक्ष्य समोर जेव्हा येईल तेव्हा मी त्याला बरोबर अचूक टिपेन. आणि जेव्हा कृष्ण समोर असे दोन हात ठेवून बघायला लागले आणि मनामध्ये हाच हेच चाललेलं आहे की तू केव्हा आघात करणार आहे मला माहिती आहे, कारण की तुझ्या हृदयामध्ये पण मीच आहे. तर बगळा जेव्हा कृष्ण समोर आल्यानंतर बरोबर आपली चोच आहे ना, चोचेमध्ये कृष्णांना घेतात आणि गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतात. आणि छोटेसे बाल गोपाल हे भक्तिविलास रत्नाकरी या ग्रंथामध्ये येतं हे वर्णन याचं की बालगोपाल जोरात आरडाओरडा करतात, खायरो 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 खायरो. खायरो म्हणजे खाल्लं, याने कृष्णाला खाल्लं, याने कृष्णाला खाल्लं, याने कृष्णाला. आणि एकच आवाज होतो, खायरो खायरो खायरो. आणि सगळेजण धाय मोकलून रडायला लागतात. कृष्ण गेला आमचा, कृष्ण गेला, आमच्या दृष्टी आड गेला. आणि बकासूर हा फार आनंदित होतो आणि तिथून उडायला लागतो आणि दुसऱ्या ठिकाणी जातोय, तिसऱ्या ठिकाणी जातोय. पण आज जे काय घडलेलं आहे ना गोष्टी, आज घडलेल्या गोष्टी बकासुरालाच माहिती आहे की त्याच्या जिव्हेच्या आत भगवंत त्या चोचेच्या आतमध्ये गेल्यानंतर त्याच्या घशापर्यंत जात नाहीत कृष्ण. चोचेच्या आतमध्येच बसलेले आहेत छोटेसे कृष्ण आणि चोचेच्या आतमध्ये बसून तप्त होत आहेत. त्यांचे शरीर तप्त करतायत आणि त्यांचं जेव्हा शरीर तप्त होत आहे त्या जिव्हेला ती तप्तता सहन होत नाहीये. आग लागलेली त्यांच्या चोचेला आणि हे आग न सहन करू शकल्यामुळे तो आपली चोच ओपन करतोय, उघडतोय. तो हेल्पलेसली एकदम असहाय्य भावनेने आता मला वाचवा या भावनेने तो चोच ओपन करतोय, उघडतोय. आणि चोचेला तो हात पण नाही लावू शकत. आपण आपल्या तोंडाला हात तरी लावू शकतो, भाजली जीवा भाजली. तो चोचेला हात पण नाही लावू शकत, एवढी मोठी चोच आहे ती. जेव्हा कृष्ण बाहेर येत आहेत एकदम सुंदर दिसत आहेत. तप्त कांचन गोरांगी हे राधेचं वर्णन आहे. पण लाल झालेले कृष्ण जेव्हा बाहेर येत आहेत ना, काळासा आणि लालसा जो रंग आहे, श्याम सुंदर आहेत, घनश्याम त्यांचं नाव आहे. आणि जेव्हा ते लाल झालेले आहेत
ते लाल आणि काळाचा रंग एकदम मधुर, म्हणजे डोळ्यासाठी मधुर दिसतोय. आणि अचानक जेव्हा कृष्ण जेव्हा बाहेर येत आहेत आणि जो बकासूर ओढायला लागतोय, बकासूर क्रेन काय म्हणतात त्याला, बगळा जेव्हा ओरडतो, थोडस विचित्र वाटतं ते जरा. म्हणजे बदक पण जेव्हा ओरडतात तेव्हा आपण तो आवाज ऐकलेला नाही. हा बगळ्याचा आवाज व्रजवासींनी कृष्णाच्या सवंगड्यांनी ऐकलेला नव्हता. पहिल्यांदा ऐकला जेव्हा जोरात असं जेव्हा ओरडताना असहाय्याने. तर सगळे बालगोपाळ टाळ्या वाजवत आहेत. कृष्ण बाहेर आले आणि कृष्ण लाल आणि काळा रंग घेऊन आलेले. असं वाटत होतं की सूर्य उदय होतोय आणि अंधार निघून जातोय, असा रंग आहे त्यांचा. आणि जेव्हा कृष्ण येत आहेत असे, तेव्हा परत बकासूर सावरला जातोय. आता परत आक्रमण करायचं. आणि याच्यामध्ये बकासुराला हिंदीमध्ये म्हणतात खदेडून टाकलं त्यांनी. हिंदीतला हा वर्ड आहे खदेडणा. म्हणजे बकासुराला बाकीच्या ग्वाल बालांच्या पासन वेगळं घेऊन पळवून लावलं, खदेडून लावलं. म्हणून या वनाचं नाव पडलं खदीर वन. भगवंतांनी त्यांना या आसुराला आपल्या सवंगड्यांपासून लांब नेलं. आणि लांब नेऊन जेव्हा तो आक्रमण करणार, तेव्हा जेव्हा त्याने चोच जेव्हा उघडली, त्या खालच्या भागेवरती चोचीचा पाय ठेवला आणि जी वरचा जो भाग आहे चोचीचा, हाताने पकडून ती चोच पूर्णपणे मोडून काढली त्याची. आणि अशा प्रकारे चोच मोडल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला. हे खादीरवनची लीला झालेली. भगवंत वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या असुरांना मारलेल्या. पण असुरांना मारण्याची जी काय म्हणतात त्याला, ज्या गोष्टींमुळे तो असुर झालेला आहे, ज्या गोष्टींमुळे तो लोकांना त्रास देतोय, त्या गोष्टीवरतीच भगवंतांनी आघात घातला. इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला प्राईड. प्राईडला मराठीमध्ये काय म्हणतात? गर्व, अभिमान. ज्या गोष्टीवरती अभिमान त्या असुराला होता ना, त्या वस्तूच त्या असुराचा तो अवयवच काढून टाकला. बकासुराला मारलं, चोचीने आक्रमण केलं होतं ना, चोचच मारली. ज्या गोष्टीवरती गर्व आहे, आता मी एक नाव घेईन. व्योमासूर नाव ऐकलं तुम्ही? व्योमासूर. काम्यवन मध्ये व्योमासूर गुफा आपण बघितली होती चित्रित रूपाने. तर व्योमासूर म्हणजे आकाशामध्ये उडणारा असुर. त्याला गर्व काय होता, मी आकाशामध्ये उडू शकतो. आकाशामध्येच मारलं त्याला, जमिनीवरती नाही मारला. तू पण आकाशामध्ये उडतो ना, मी पण आकाशामध्ये उडतो. आकाशामध्ये उडूनच मारला. तृणावर्त गर्व काय होता, मी चक्रीवादळ आहे. त्या तृणावर्ताला चक्कर देऊनच मारलेले. ज्या गोष्टीचा गर्व होईल त्या गोष्टीवरतीच, त्याच याच्यावरती घाला घालतात भगवंत. भगवंतांना गर्व आवडत नाही. तू काय मोठा दीडशानागर आहे, मी तुला त्याच गोष्टीवरती मारेन. अजून कोणता असुर? केशी. घोडा होता ना, केशी घाट आहे वृंदावनमध्ये. घोड्याचे पुढचे 2 पाय गाढवाच्या पाठीमागे उभं राहू नये आणि घोड्याच्या पुढे उभं राहू नये, किंवा लात बसेल ना समजणार नाही. केशीचे पुढचे 2 पायालाच भिरकवून मारलेले. धेनुका कोण होता? गाढव होता. गाढव
बलरामजीने मारलेला आहे, पण पाठीमागच्या पायांना पकडूनच मारलंय. असं नाही बघितले की पुढचे 2 पाय आहेत ना वीक आहेत, तिकडे तिकडे पकडू आणि मारू त्याला. नाही, ज्या पायामध्ये तुमची शक्ती आहे, गर्व जिकडे तुम्हाला ज्या ठिकाणी झालेला आहे ना, तो गर्व मोडून काढलेला आहे. अजून कोणता राक्षस? अरिष्ठा. अरिष्ठा अरिष्ठासूर. तुम्ही कोणतं तरी वेगळं नाव घेतलेलं का? कालिया. कालियाची शेपटीने पकडलेली आहे. दंश करणारे जे त्याच्या ज्या काय म्हणतात फण्यावरती नृत्य केलेले. साप पकडताना आपण पकडतो कसा? मी तर पकडत नाही, पण जे पकडणारे ते पकडतात कसे? शेपटीवरनं. वीक भाग आहे त्याचा. कोणी सापाने फणा काढला आणि असा पकडलाय असा माणूस थोडा रेअरच असतो. कृष्ण नाही. कृष्ण तू विष जिकडे आहे ना, तुझं गर्व झाला ना, तिकडेच मी मारणार तुला. अरिष्ठा बैल. बैलाला शिंगामध्ये ताकद असते. शिंगाने तो भिरकावून देतो लोकांना. जेव्हा पिसाळलेला असतो ना, तेव्हा तो जेव्हा ऍक्शन मध्ये येतो तेव्हा ते तोंड जेव्हा खाली घेतो तेव्हा समजावा मारणार तो. त्याच्या वरती बसून जेव्हा शिंग पकडतात कृष्ण, आणि त्या शिंगांना पकडून त्याला फिरवतात. अजून कोणता असुर कोणाला आठवतंय? अघासुर. अघासुरला पोटामध्ये मारलंय. जो अजगर असतं ना, अजगराच्या पोटामध्ये गेल्यानंतर कोणी बाहेर जिवंत येऊ शकत नाही. काय तो द्रव्य सोडतो आणि त्याच्यामुळे मृत्यू होतो. कृष्ण आत गेलेले आहेत. कृष्णाने त्याला पण मारलं असतं असंच, तोंडामध्ये आत जाऊन मारलेलं आहे. जिकडे तुझी शक्ती जास्त ना, तिकडेच मी मारणार. पूतना. स्त्रियांना त्यांच्या वक्षस्थलावरती गर्व असतो, तेच काढून घेतलेलं असत. बरेच असे असुर तुम्ही घ्या, कुठलेही असुर घ्या, त्या असुराला त्या असुरी वृत्तीच्या ज्या भागावरती गर्व आहे ना, त्या भागालाच मारलेले भगवंतांनी. म्हणून भगवंत तुमचे जे गर्व झालेला जो भाग आहे ना, तो काढून घेतात पहिल्यांदा. ज्याला श्रीमंतीचा माज आहे ना, त्याचं जर का हनन करायचं असेल ना, श्रीमंती काढून घेतील. ज्याला विद्येचा माज आलेला आहे, मराठीमधला माज हा शब्द बोलतोय, पण गर्व आणि माज हा थोडासा आपला गावठी ठेका आहे. त्याच्यामध्ये ज्या गोष्टीचा माज आहे तुम्हाला, त्या गोष्टीच हरण करणार आहेत ते. केशव काश्मीरीला जेव्हा त्याच्या विद्येचा गर्व होता, तर विद्येचा गर्वच काढलेला. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय की मी बरंच काही मोठा व्यक्ती आहे ना, ती गोष्टच काही भगवंत काढून घेतील आसुरी प्रवृत्तीला. पण प्रत्येकाची काढून घेत नाहीत. मोठा असुर बनवून देतात. आणि जेव्हा तो भक्तांच्या मध्ये काही गोंधळ माजवायला येतो ना, तेव्हा त्याला मारतात. नाहीतर आपल्याला वाटतं की बरेच सारे मोठे लोक होऊन जात आहेत आणि त्यांना एवढा मोठा गर्व आहे, कृष्ण का नाही काढत आहेत? ज्या गर्वाचं जेव्हा दृष्टीकरण भक्तांमध्ये भक्तांना बाधक होईल असं जेव्हा होतं ना, तेव्हा कृष्ण येतात आणि ते काढतात. आणि हे असुर जे आहेत ना, असं नाही की कुठेतरी लपलेले आहेत इकडे तिकडे. आता हे असुर गेले कुठे? लोक म्हणतात कृष्णाने मारले म्हणून सगळेच गेले. असुरी वृत्ती प्रत्येक माणसामध्ये आली आहे. प्रत्येक माणसामध्ये, आपल्या प्रत्येकामध्ये असुरी वृत्ती आलेली आहे. आणि या असुरी वृत्तीचा बिमोड करण्यासाठी
आपण परत कृष्णांना आवाहन करणं गरजेचं आहे. आणि ते आवाहन करण्याची पद्धत आहे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ही जी लीला आहे जी खदीरवनची, जो बकासुराला मारलं, आमचे एक आचार्य भक्ती विनोद ठाकूर म्हणतात की वेगवेगळ्या असुराचं प्राकट्यकरण वेगवेगळ्या अनर्थिक वृत्तींमध्ये होत आहे. बकासूर जो आहे तो खोट आध्यात्मिकता हे दर्शवतो. जसा एक जो बगळा असतो, तो बगळा असं वाटतं की एक साधू सारखाच, एका योग्यासारखा उभा आहे पाण्याच्या पाणवठ्यावरती आणि डोळे बंद करून मग्न आहे एकदम ध्यान धारणेमध्ये, असं वाटतं की बगळ्याला बघून. वास्तविकता ते नसतं. खोटी भक्ती, खोटी आध्यात्मिकता, जेव्हा आपण भक्तीमध्ये येऊन सुद्धा आपण भक्तीमध्ये रत असल्यासारखं दाखवतोय, पण मनातले विचार काय वेगळे आहेत चाललेले, बगळ्यासारखंच चाललेलं आपलं. पण बगळ्याचं लक्ष असतं कुठे? माशावरती. आणि लोकांना वाटतं की काय चाललंय, काय योगी आहे, काय मोठा माणूस आहे, काय मोठा भक्त आहे. तर असंच म्हणून तर चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी म्हणतात, सारं गाय माखिल तिलक गौर मिलेना, अमार नेता मिलेना, भोला मन गौर मिलेना, सारा गाय माखिल तिलक गौर मिलेना. ते अशा भक्तांसाठी आहे जे भक्तांचं आडंबर माजवलंय त्यांनी. आडंबर म्हणजे भक्ती दाखवतायत लोकांना, मी भक्ती करतोय, गळ्यामध्ये तुळशीची माळा आहे, तिलक लावलेला आहे, आणि आपण लोकांना दाखवतोय की मी भक्ती करतोय, काय किती मोठा भक्त आहे. पण अंतर्गत वासना अजून गेलेल्याच नाहीयेत. त्या वासनांवरतीच लक्ष आहे आपलं. मग आपण पण बकासूर. हे जेव्हा आपण म्हणत असू ना की नाही तो बकासूर, म्हणजे आपल्या भक्तीमध्ये आपण जेव्हा दुसऱ्यांच्या बद्दल बोलायला सुरुवात करतो ना की नाही मी नाही तो असुर, कोणीतरी दुसरा असेल, जेव्हा ही अशी कथा होत असेल तेव्हा आपण आपल्याला स्वतःला आरसा दाखवणं गरजेचं आहे की माझ्याबद्दल चाललंय, वैयक्तिक मी आहे, तो बकासूर मी आहे, मी भक्तीचं आडंबर माजवतोय, 16 माळांचं खोटं ढोंग पण रचत असेल मी एखाद्या वेळेस, पण माझी खरंच इच्छा आहे का भक्तीमध्ये अग्रेसर व्हायची? हे भक्ती विनोद ठाकूर सांगतात, आडंबर माजू नये भक्तीचं. आता या खायरा गावाच्या जवळच एक संगम कुंड आहे, खदीरवन मध्ये आहोत. या संगम कुंडावरती भगवान राधा आणि कृष्ण एकत्र यायचे लीलांसाठी त्यांच्या. आणि गोडिया वैष्णवांमधले एक प्रमुख आचार्य, त्यांचं नाव लोकनाथ गोस्वामी, त्यांची भजन कुटीर आहे तिथं खदीरवन मध्ये, संगम कुंडाच्या जवळ त्यांची भजन कुटीर आहे. लोकनाथ गोस्वामींच्या बद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे. कोणी नाव ऐकलंय लोकनाथ गोस्वामी? कोणी भक्तांपैकी कोणी नाव ऐकलंय लोकनाथ? 6 गोस्वामींच्या बद्दल माहिती असेल तुम्हाला. 6 गोस्वामींचे नाव आहेत. रूप गोस्वामी, भक्तांनी जरा उत्तर द्यावे, जोरात उत्तर. रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी,
गोपाल भट्ट गोस्वामी आणि जीव गोस्वामी, हे 6 षड गोस्वामी म्हणतो आपण त्यांना, प्रमुख गोस्वामी हे राहायचे कुठे? वृंदावनमध्ये. तर लोकनाथ गोस्वामी आणि भूगर्भ गोस्वामी हे 6 गोस्वामींच्याही आधी वृंदावनमध्ये आलेले होते. वृंदावनमध्ये जेव्हा हे 6 गोस्वामी यायच्याही आधी चैतन्य महाप्रभूंनी लोकनाथ गोस्वामींना आदेश दिला होता की तुम्ही वृंदावनमध्ये जा आणि व्रजभूमीतील जी प्रमुख स्थळं आहेत त्यांचं उत्पीडन करा, परत त्यांना पुनर्जागृत करा. लोकांना ती स्थळं दिसायला पाहिजे, त्या स्थळाची महत्व आणि लीला काय झाली हे माहिती व्हायला पाहिजे. असं म्हणलं जातं की ही 12 वनं जी आहेत, ही 12 वनं कुठे होतं, कुठलं वन हे कोणालाच माहिती नव्हतं. आपण आता म्हणतोय आपल्याला मॅप पण आहे, 5 वनं पूर्व तटावरती, 7 वनं पश्चिम तटावरती, पण कुठली वनं कुठे होती हे कुणालाच माहिती नव्हतं. हे लोकनाथ गोस्वामींची आणि भूगर्भ गोस्वामींची देण आहे आपल्याला. यांनी ही शोधून काढलेली वन आहेत, भूगर्भ गोस्वामीच्या बद्दल पण मी तुम्हाला सांगतो थोडंसं. पण लोकनाथ गोस्वामींच्या बद्दल, लोकनाथ गोस्वामी यांना जेव्हा आदेश भेटले चैतन्य महाप्रभूंकडनं की तुम्ही माझ्याबरोबर नका राहू, तुम्ही वृंदावनमध्ये जा, हृदयामध्ये हळहळ वाटत होती की मी माझ्या स्वामींना सोडून, साक्षात जे भगवंत आहेत त्यांना सोडून वृंदावनमध्ये जाऊन काय करू. पण आदेश भेटलेले होते. आदेश म्हटल्यानंतर आदेश, गुरुचे जेव्हा आदेश भेटतात शिष्याला तेव्हा ते पालन करायचे असतात. तेव्हा लोकनाथ गोस्वामी आदेशानुसार जातात आणि ओक्साबोक्षी रडतायत. आणि जेव्हा लोकनाथ गोस्वामी असं रडायला सुरुवात करता जात आहेत पालन करायला त्यांच्या गुरूंचे आदेश, तेव्हा भूगर्भ गोस्वामींना सहन होत नाही. आणि भूगर्भ गोस्वामींना आदेश नव्हते तुम्ही वृंदावनमध्ये जावं, पण लोकनाथ गोस्वामींच्या साठी ते गेलेले आहेत तिथं. लोकनाथ गोस्वामींचे काका म्हणजे भूगर्भ गोस्वामी, पॅटर्नल अंकल हे भूगर्भ गोस्वामी. आपल्यासाठी एक भक्त जर का कोणी दुःखामध्ये असेल, भक्ताला जर का मदत करायची असेल तर एका दुसऱ्या भक्ताने पण मदत करणं गरजेचं आहे त्याला. असं नाही की तुला आदेश दिलेत ना, जा बाबा तू उदा रडत बाबा, तुला जायचं तिकडे जा. पण हे जेव्हा त्यांना वाटलं की माझ्या पुतण्याला, पण ते या नात्याने गेले नाही की माझा पुतण्या आहे म्हणून. एक भक्तच संकटामध्ये आणि एकटा भगवंतांच्या विरहामध्ये राहील कसा, या उद्देशाने ते त्यांच्या बरोबर गेलेले. आणि म्हणून लोकनाथ गोस्वामींच्या जवळच भूगर्भ गोस्वामींचं भजन कुटीर आहे. भजन कुटीर म्हणजे जिकडे ते साधना करायचे ती जागा आहे. तर हे खादीरवन मध्ये आपण बघू शकतो एक भक्त दुसऱ्या भक्ताच्या मदतीला कसे येतात. आणि लोकनाथ गोस्वामी आणि भूगर्भ गोस्वामी यांनी 12 वनांचं उत्खनन केलेलं आहे. ते असं नाही की आजकालचे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट मग ते सर्वे, मग कुठे काय असेल, कुठली वन कुठे आहेत, कुठली झाडं कुठे दिसत आहेत, मग हे वन ते तिकडे असेल, नाही. पूर्ण व्रजभूमीमध्ये फक्त धाय मोकलून रडत 12 वनांची नावं माहिती होती. 12 वनांची नावं घेत रडत हे 2 भक्त जेव्हा जायचे, भगवान श्रीकृष्णांना दया आलेली आणि वृंदादेवीला साक्षात पाठवलेले. वृंदादेवी म्हणजे व्रजभूमीची मॅनेजर.
कुणाला काय सेवा द्यायची आणि कुठलं वन कुठलं काय आहे ते राखायचं कसं हे वृंदादेवी बघते. वृंदादेवी साक्षात येऊन यांना 12 वनांची जागा दाखवलेली आहे. भूगर्भ गोस्वामी हे गदाधर पंडितांचे शिष्य. बरेच सारे नवीन चेहरे दिसत आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो की गदाधर पंडित कोण, जे आहे साक्षात राधाराणी. राधाराणी जे शिष्य आणि म्हणजे गदाधर पंडितांना हा आदेश होता की तुम्ही क्षेत्र संन्यास घ्यावा आणि जगन्नाथपुरी हे सोडू नये. पण बघा चैतन्य महाप्रभूंच्या जे निकटवर्ती गदाधर पंडित यांच्या शिष्यांची कमाल बघा. चैतन्य महाप्रभूंचं जे हृदय राधाराणीला माहिती आहे की चैतन्य महाप्रभूंना वृंदावन सगळ्यांना दाखवायचंय, तर राधाराणीने त्यांच्या दोन शिष्यांच्या द्वारे वृंदावन सगळ्यांना दाखवलं. ते 2 शिष्य म्हणजे एक भूगर्भ गोस्वामी आणि एक नारायण भट्ट गोस्वामी. नारायण भट्ट गोस्वामी हे व्रजाचार्य म्हणून मानले जातात आणि भूगर्भ गोस्वामी यांनी 12 वनांचं उत्खनन केलं. भूगर्भ या शब्दाचा अर्थ काय, यांच्याबद्दल का सांगतोय, कारण की खदीरवनचा आजचा विषय. आणि खदीरवन मध्ये 2 महत्वाचे ठिकाण आहेत. एक तर ते खायरा गाव ज्या ठिकाणी ही लीला झाली बकासुराची, आणि दुसरं म्हणजे लोकनाथ गोस्वामी आणि भूगर्भ गोस्वामी यांचं भजन कुटीर. भूगर्भ गोस्वामी यांचं नाव भूगर्भ का, कारण की त्यांना या जमिनीवरती ते ध्यान नाही करायचे. जमिनीच्या आत खड्डा टाकून गर्भामध्ये जाऊन गुफेमध्ये जाऊन ध्यान करायचे, म्हणून त्यांचं नाव पडलं भूगर्भ गोस्वामी. लोकनाथ गोस्वामींच्या बद्दल थोडंसं सांगतो. जेव्हा हा विरह घेऊन ते वृंदावनला गेले, पण त्यांची मनोमन एक इच्छा होती की मी कधीतरी परत चैतन्य महाप्रभूंना भेटू. आणि चैतन्य महाप्रभूंनी मला वचन दिलेलं आहे की मी येणार आहे वृंदावनला. पण ते आसुसलेले होते की कधीतरी माझी त्यांची आणि माझी भेट पण व्हावी. बऱ्याच लोकांना वाटतं ना आपल्या की मी जेव्हा श्रील प्रभुपादांच्या वेळेला असतो तर काय झालं असतं, कुठे आपण जन्माला आलो असं. 1980 1981 जेव्हा त्यांचं नाही बघितलं असं, थोडंसं तरी बघितलं असं तर काय चांगलं झालं असतं. तर त्यांना वाटत होतं की मी चैतन्य महाप्रभू तिकडे आणि मी इकडे. जेव्हा त्यांना समजलं की चैतन्य महाप्रभू हे संन्यास घेणार आहेत, त्याच वेळेला लोकनाथ गोस्वामींना सांगितलेलं होतं चैतन्य महाप्रभूंनी, मी संन्यास घेईन आणि वृंदावनला घेईन. या विचारामध्ये जेव्हा ते होते की संन्यास घेतला पण अजून आले नाहीत, लोकनाथ गोस्वामींना असहाय्य होऊन ते चालायला लागले वृंदावनच्या जगन्नाथपुरीच्या दिशेने, वृंदावन मार्गे. आणि जगन्नाथपुरीला जेव्हा ते पोहोचतात तेव्हा त्यांना समजतं चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतीय यात्रेला गेलेले. ते जगन्नाथपुरीवरनं म्हणजे बघा वृंदावन कुठे, युपी मध्ये, जगन्नाथपुरी ओरिसामध्ये. ओरिसामधनं जेव्हा त्यांना समजलं की चैतन्य महाप्रभू आता साऊथ इंडियाला आहेत, माझी भेट नाही झाली, म्हणून ते तिकडनंच लगेच चालत जात आहेत साऊथ इंडियाला. आणि साऊथ इंडियाला पोहोचल्यानंतर त्यांना समजतं नाही आता ते पोहोचले परत जगन्नाथपुरीला. परत ते जगन्नाथपुरीला, आणि जेव्हा जगन्नाथपुरीला त्यांना समजतं की ते गेलेले आता वृंदावनला, ते म्हणतात मी इथं ते तिकडे असं कसं चाललंय. वृंदावनच्या दिशेने जोरात पावलं टाकतात. आणि वृंदावनला पोहोचल्यानंतर त्यांना समजतं की चैतन्य महाप्रभू 1 महिना राहिले इथं आणि परत आले. रडायला सुरुवात करतायत की ज्यांनी मला पाठवलं होतं वृंदावन मध्ये राहण्यासाठी, ते जेव्हा आले वृंदावन मध्ये त्यांचं स्वागत मी करूच नाही शकलो.
आता जीवन व्यर्थ आहे. परत ते जगन्नाथपुरीच्या दिशेने जायला लागलं. आता हे जेव्हा चैतन्य महाप्रभूंना समजतंय तेव्हा चैतन्य महाप्रभू त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांना म्हणतात, लोकनाथ असा येऊ नकोस, परत वृंदावनला जा आणि मी जी सेवा दिलेली त्या सेवेमध्येच राहा. आणि मग कधीही त्यांना चैतन्य महाप्रभू भेटले नाही. विरहामध्ये सेवा करून चैतन्य महाप्रभूंनी जो आदेश दिलेला आहे ते पालन केलेले त्यांनी. हे लोकनाथ गोस्वामींची महती आहे. बरेच सारे आपण वृंदावनला जातो, वृंदावनला गेल्यानंतर वृंदावन टाउन मध्ये राहतो आणि वृंदावन टाउन मध्ये पण राहिल्यानंतर आपल्याला हाच भास येतो की आपण पुण्यामध्येच राहतोय जवळजवळ. आपण आपल्या जीवनामध्ये मस्त असतो. आपण जे पण आपण वृंदावनमध्ये जातो ना, इथं राहायचं तिकडे राहतोय. पण लोकनाथ गोस्वामी यांनी हा पायंडा घालून घेतला की रोज मला ना भगवंतांचं स्मरण व्हावं म्हणून आता मला या संगम कुंडावरती जेव्हा ते आले, जे खायरा गावाच्या इथं संगम कुंडावरती आल्यानंतर त्यांना ती जी लीला आठवली त्यांना बकासुराची, आणि ते वन त्यांना भावलं आणि ते म्हणले मला अशा वनामध्ये राहायचंय ज्या ठिकाणी निर्मनुष्य असतील लोक. म्हणून भजन कुटीर अशा ठिकाणी त्यांनी टाकलं जिकडे कोणी जास्त यायचं नाही. पाण्याची सोय काय असेल, भजन कुटीर म्हणल्यानंतर पाणी लागतं की नाही, फळं भेटतील की नाही, असं बरेच सारे लोक विचार करतात. मग तिकडे आपण राहू. जी मोठमोठी गावं जी वसलेली आहेत ते पाण्याच्या काठावरती वसलेली आहेत. पुणे, मुठा आणि मुळा, नंतर मग मोठी झालेली आहेत. सासवड, करा नदी आहे ना. तर गाव जे वसतात ते शक्यतो नदीच्या काठी. पण हे यांनी ओळखलं आणि तिकडे संगम कुंड आहे, पण कुंडामध्ये काय असं मोठं पाणी आहे असं नाहीये. खायची सोय काय नाही बघितली. आणि तिकडेच त्यांना इच्छा झाली की मला सुंदरसे राधा आणि कृष्ण विग्रह रूपामध्ये मला प्राप्त व्हावेत. आणि तोपर्यंत जेव्हा इच्छा झाली त्या इच्छेच्या नंतर त्यांनी खाणं पिणं त्याग केला. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाही. लोकनाथ गोस्वामी आणि भगवंतांना म्हटलं, रे माझा भक्त खात नाही पीत नाही काही. साक्षात भगवंत छोट्या रूपामध्ये येऊन, बालगोपाल रूपामध्ये येऊन त्यांच्या हातामध्ये विग्रह देतात. त्या विग्रहाचं नाव आहे राधा विनोद. राधा विनोद जेव्हा ते त्यांच्या हातामध्ये येत आहेत तर ते राधा विनोदांकडे बघतात. ते हे विसरून जातात की कोणीतरी मुलगा आलेला आहे घेऊन. हातामध्ये जेव्हा घेतात सुंदर रूप बघून डोळ्यातनं अश्रू येत आहेत आणि ते अश्रू जेव्हा त्यांना समजतं, अरे पण मुलगा कुठनं आला, आणि अश्रू जेव्हा ढाळतायत ते असे येत आहेत त्यांना, तेव्हा अचानक तो मुलगा गायब होतो. आणि मग त्या मुलाच्या वरती ध्यान व्हावं. कोण होता, कसा होता, श्याम सुंदर होता, माझा कृष्णच आलेला होता. आणि कृष्ण म्हणतात की आता तू माझ्यावरती या रूपामध्ये ध्यान नको करूस. राधा आणि विनोद यांचं नाव आहे राधा विनोद, यांच्यावरती तू ध्यान कर. आणि गळ्याचा ताईत बनवून, आता आपण जेव्हा डेटी असतात तेव्हा डेटीला एक डेटी रूम असते, अल्टर असतं, त्या अल्टरमध्ये आपण ठेवतो. त्यांनी त्यांचं अल्टर एक झोळी बनवलेली होती राधा विनोदांसाठी. आणि राधा विनोदांची झोळी आता ते घेऊन जाणार कसं, कारण की लोकनाथ गोस्वामी आणि भूगर्भ गोस्वामी हे व्रज परिव्रजकाचार्य होते. पूर्णपणे व्रजामध्ये फिरायचे आणि त्या
झोळीमध्ये घेऊन आपल्या भगवंतांना ठेवून, हृदयाशी ठेवून ते जायचे. ते भगवंतांना झोळीत ठेवलं तरी सुद्धा चालतं, पण तेवढी भक्ती असावी लागते. मोठमोठे अल्टर बांधले तर उत्तम, नाही बांधले तर आपल्या भक्तीचा मोठा अल्टर बांधून त्यांना झोळीमध्ये ठेवलं तरी ते प्रसन्न असतात. कोणता मोठा देखावा, मोठमोठा गोष्टी करण्यामध्ये एक भगवंतांना साज शृंगार देण्यामध्ये पण आनंद आहे, पण भगवंतांना आपल्या भक्तीचा साज शृंगार जर का आपण केला तर तो जास्त आवडतो. झोळीमध्ये राहिलेले राधा विनोद. तर हे लोकनाथ गोस्वामीची समाधी वृंदावनमध्ये गोकुलानंद मंदिरामध्ये अजूनही आहे. भूगर्भ गोस्वामीची समाधी जी रूप गोस्वामींच्या समाधीच्या जवळच राधा दामोदर मंदिरामध्ये आहे. छोटीशी समाधी आहे, लोकांना समजून पण येत नाही की हे कोण होते भूगर्भ गोस्वामी. पण ज्यांनी आपल्याला व्रज दिलं, ज्यांनी आपल्याला 12 वन दिली, हे दोन गोस्वामी. तर आज खदीरवनच्या निमित्ताने एवढंच मी बोलतोय. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. ताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.